एव्हरीवन, लाईफ ऑफ आदिराज आणि मम्मा चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत माझे साडी कलेक्शन शेअर करणार आहे। माझ्याकडे कुठल्या कुठल्या साड्या आहेत, काठपदरच्या, वर्कच्या, परत डेली यूजच्या, सगळ्या साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। परत यांनी मला पहिल्यांदा कुठली साडी घेतली होती, त्या साडी मागचा किस्सा आज मी सगळं तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे लग्नातल्या साड्या हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे। त्याला तर मग आपण वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। कपाट आहे, म्हणजे एक दोन कपाटांचं सेट आहे, दोन्ही शेजारी शेजारीच होते ते, पण आम्हाला ना झोळी बांधायची होती। हे बेड कपाटाचं शेजारी होतं, इकडे आदिराजच्या पप्पांचं कपाट आणि इकडे माझं आहे। तर ही जी झोळी ना आम्ही कड्या लावलं होतं, ते झोळी मला बेडवर आलेली पाहिजे होती, म्हणजे जेणेकरून आपल्याला कधी असं समजा झोळीतनं पडला किंवा काही याचं आपल्याला भीती वाटते, त्यामुळे ती झोळी बेडवर आली पाहिजे होती। म्हणून मी हा बेड इकडे शिफ्ट केला आणि दोन्ही कपाट शेजारी शेजारी होते, त्यातले वेगवेगळे केले, एक इकडे आणि एक इकडे ठेवलं, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे दिसत असतील। ते कपाटामध्ये माझे सगळे साड्या, ड्रेस वगैरे सगळं व्यवस्थित बसलेले आहे। त्याला मी तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवते। आपण सगळ्यात अगोदर सुरुवात कलांजली पैठणीपासून करू। मी तुम्हाला माझी कलांजली पैठणी दाखवते। ही आहे माझी कलांजली पैठणी। तुमच्या सगळ्यांकडे ही पैठणी असणारच आहे, कारण ही साडी सध्या खूप ट्रेंडिंगला होती, तेव्हा मी साडी घेतली होती। माझा कलर ना खूप सुंदर आहे, घातल्यानंतर एकदम रिच लुक येतो। तर यावरचं ब्लाऊज मी आरी वर्क करून घेतले, पण आता जेव्हा कलांजली पैठणी येते ना, त्यावर आरी वर्कचं ब्लाऊज यायला लागलं। पण मी जेव्हा घेतली होती ना, तेव्हा याच्यावर आरी वर्कचं ब्लाऊज येत नव्हतं, त्यामुळे मी याच्यावरती ब्लाऊज वर्क करून घेतले। ही साडी मी आदिराजचं आम्ही जेव्हा घरी बारसं केलं होतं तेव्हा घातली होती, आणि आमच्या इथे खाली गणपती मंडळाची सत्यनारायणची पूजा असते तेव्हा पहिल्यांदा घातली होती, तेव्हा नुकतंच ब्लाऊज वर्क करून आलं होतं, त्यामुळे मी साडी घातली होती। खूप सुंदर दिसते, घातल्यानंतर एकदम छान लुक येतो, आणि याच्यावरती मेकअप केल्यानंतर अजून सुंदर दिसतं। मी तुम्हाला याच्यावरती वर्क केलेलं ब्लाऊज दाखवते। मी याचं मोत्यांचं आणि गोल्डन कलरचे जे मोती आहेत ना, त्याचं वर्क केलेले, म्हणजे मनी त्याचे गोल्डन कलरचे आणि हे व्हाईट कलरचे मोती यांचं वर्क केलेले। खूप सुंदर वर्क आहे। याचं वेल आहे, वेलाची डिझाईन घेतली होती। ही डिझाईन मी गुगलवरनं सेव्ह करून घेतली होती, आणि मी असं सेम वर्क करून घेतलं, आणि स्लीव्हजला याचं कट वर्क आहे जे खूप सुंदर दिसतं, तुम्हाला दाखवते। आणि बॅक साईडने सगळं असं आहे, खूप सुंदर दिसते घातल्यानंतर। मी दोनदा घातली होती साडी, त्यानंतर मी काय अजून घातलेली नाही, पण मी इथं फोटो असेल ना तर इथे ऍड करतो सोबत। त्यानंतर आपण दुसरी साडी बघू। ही जी साडी ना, मी तुम्हाला बोलली होती आदिराजच्या पप्पांनी मला सगळ्यात पहिले घेतलेली साडी, तो हीच आहे ती माझी पहिल्या दिवाळीची, लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची साडी। या साडीची मी तुम्हाला स्टोरी सांगते। ही साडी खूप कॉस्टली होती, म्हणजे माझ्यासाठी खूप कॉस्टली होती साडी। जेव्हा आम्ही कोहिनूरमध्ये, तुम्ही अहिल्यानगरचा असेल तर तुम्हाला माहिती असेल, आम्ही कोहिनूरमध्ये दिवाळीसाठी साडी घेण्यासाठी गेलो होतो, आणि जे मला साडी दाखवत होते ना ते यांचे ओळखीचे होते। मी साडी दोनदा बघून साईडला ठेवून दिली, आणि मग मला त्यानंतर ज्या साडीवर आपलं पहिल्यांदा मन बसतं ती साडी आपल्याला घ्यायची असते, पण ती प्राइस बघून मी साईडला ठेवून दिली, आणि मी यांना म्हटलं त्याला आपण दुसऱ्या शॉपमध्ये जाऊ, मला काही ते काही साडी आवडत नाही। पण मग ते दाखवत होते मला साड्या, त्यांनी यांना जाऊन सांगितलं की त्यांना ती साडी आवडली, पण त्याची प्राइस बघून त्यांनी साईडला ठेवून दिली। मग मला त्यांनी ही साडी घेतली, साडी 6,500ची, माझ्यासाठी खरंच खूप जास्त प्राइस होती याची। तर मला खूप आवडली होती साडी, आणि यांनी मला ती घेऊन दिली, त्यामुळे मला खूप आनंद झाला। माझ्या साडी कलेक्शन म्हणजे माझी सगळ्यात आवडती साडी ही मी धोंडे जेवणाला जेव्हा माझ्या माहेरी गेलो होतो आम्ही, तेव्हा मी साडी नेसली होती। तुम्ही तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर त्यामध्ये नक्की बघा ही साडी नेसल्यानंतर कशी दिसते। त्यानंतर दुसरी साडी दाखवते। मी साड्या हँगरच ठेवूनच देणार आहे, मी परत खाली घेणार नाही, ते मला ठेवावं लागेल नंतर। त्यानंतर ही जी साडी आहे ती म्हणजे बेबी शॉवरची साडी, ग्रीन कलरची। बेबी शॉवरला सगळ्यांना ग्रीन कलरची साडी घेतात, मला सुद्धा ग्रीन कलरची साडी घेतली होती, आणि यावरती ब्लाऊज मी आरी वर्क करून घेतलेले। माझं पहिलं ब्लाऊज आहे जे मी आरी वर्क करून घेतलेले। मला लग्नाच्या साड्यांवरचे ब्लाऊज आरी वर्क करायचे होते, पण आमचं लग्न जमल्यानंतर एकाच महिन्यात लग्न झालं, आणि त्यामुळे मला वर्क करायला टाइम नाही मिळाला, त्यामुळे मी ही साडीवरचे ब्लाऊज पहिल्यांदा वर्क करून घेतले होते बेबी शॉवरच्या टाइमला। ते ब्लाऊज तुम्हाला दाखवते। खूप सुंदर ही ग्रीन कलरची पैठणी, सिल्क पैठणी, ही सुद्धा मी कोहिनूरमध्ये घेतलेली। यावर त्याची बारीक बुट्टी, आणि इथे साईडला असे काठांना मोर आहे, आणि पदरावर सुद्धा मोर आहे, घातल्यानंतर सुद्धा ही साडी खूप सुंदर दिसते। त्याचे ब्लाऊज दाखवते मी। याचं ब्लाऊज पण मी असं वर्क केलेलं आहे। ब्लाऊजला खाली येते, स्लीव्हजला लटकन आहेत, आणि इथे थोडंसं थ्रेड वर्क सुद्धा येते, तुम्ही बघू शकता। इथे असे ते पान आहेत ना, यामध्ये थ्रेड, ग्रीन कलरचं थ्रेडने वर्क केलेलं आहे। त्यानंतर हे सगळं बाकीचं गोल्डन डायमंड आहेत, तर गोल्डन मोती त्याचं मनी आहेत, त्याचं वर्क केलेलं आहे, खूप सुंदर दिसतंय। आणि मागून असं मागून पण दाखवते मी तुम्हाला, बॅकला असं डिझाईन यायची, ते पण खूप सुंदर दिसतं। त्यानंतर इथे सुद्धा पुढं त्याचं थोडंसं वर्क आहे, इथं सगळ्यात छान दिसतं। मी बेबी शॉवरचा माझा फोटो आहे ना, तो मी तुम्हाला इथे वरती दाखवते, तो पण घातल्यानंतर मला खूप सुंदर वाटत होते ब्लाऊज त्या दिवशी, म्हणजे साडीला ना एक वेगळाच लुक आला होता। नंतर मी तुम्हाला दुसरी साडी दाखवते।
ही साडी म्हणजे एंगेजमेंटची साडी आहे. ही साडी पण येतं, मला असं वाटतं याचं नाव मला नाही आठवत आहे, पण असं ब्रॉकेड साऊथ इंडियन पैठणी असं काहीतरी नाव होतं याचं. रेड नाही, राणी पिंक कलर आहे. खूप सुंदर दिसतो हा सुद्धा. आणि ते काठ पण खूप ब्रॉड आहे आणि हेवी सुद्धा आहे. खूपच जड साडी ही आणि ती प्राइस पण हेवीच आहे. ही साडी 11,000ची आहे. ही पण मी कोहिनूरमध्येच घेतलेली. माझ्या लग्नाच्या सगळ्या साड्या मी कोहिनूरमध्येच घेतलेल्या आहेत. तर मी तुम्हाला ही साडी पण दाखवतो. खूप सुंदर साडी ही आणि एकदम जड आहे ही साडी. ही साडी मी एकदा पहिल्या वटपौर्णिमेला घातली होती. त्यानंतर दुसरी साडी दाखवते तुम्हाला. ही साडी सुद्धा म्हणजे लग्नातलीच आहे. म्हणजे ही साडी मी चालू नव्हता घेतला, त्यामुळे मी सत्यनारायणच्या पूजेच्या वेळेस घालायला ही साडी घेतली होती. ही पण पैठणीमधून होती, सिल्कचीच आहे ही पण साडी. आमचं लग्न जमलं ना, ते एकाच दिवशी सगळं होतं. म्हणजे सुपारी, त्यानंतर साखरपुडा, हळद, सप्तपदी आणि संध्याकाळी रिसेप्शन होते. एकाच दिवशी सगळं होतं. त्यामुळे मी सगळं एकाच दिवशी सगळं वेगवेगळे लुक केले होते. त्यामुळे माझे तुम्हाला मी लग्नातले पण फोटो असतील काही साड्यांवरती, ते सुद्धा इथे दाखवते. ही खूप सुंदर साडी घातल्यानंतर ही सुद्धा खूप छान दिसते. ही मी लग्नानंतर पहिली संक्रांत होती तेव्हा घातली होती. मी सत्यनारायणच्या पूजेला 2दाही साडी घातलेली फक्त. ही सुद्धा साडी लग्नातलीच आहे. मी सप्तपदीने नेसली होती. ही मी 9 वारी नेसून घेतली होती. ही साडी ना 10 वार होती, म्हणजे मोठी साडी होती. यातली साडी नेसून झाल्यानंतर ना मी यातलं जे कापड उरलं होतं ना, तर एक टॉप स्टिच केलेला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते. आणि याच्यावरती मी जो रेड कलरचा शेला घेतला होता तोच त्या टॉपवर ओढणी म्हणून सुद्धा घेते. त्यामुळे मला या साडीचा खूप जास्त यूज झालेला आहे. ही साडी सुद्धा पैठणीमधूनच आहे. थोडंसं कडक आहे ही साडी, म्हणजे सॉफ्ट नाही आहे, पण म्हणजे 9 वारी नेसून घेतली होती याची. ही सुद्धा खूप सुंदर आहे. मला याच्यावरचं ब्लाऊज वर्क करायला अजिबात टाईम नव्हता, त्यामुळे मी याला ना बॅक साईडला तर छोटासा पॅच चिटकवलेला, तर त्याच्या ब्लाऊजवरचं पॅच दाखवते मी तुम्हाला. मी असा पॅच चिटकवून घेतला होता. मला वर्क करायला टाइम नव्हता त्यामुळे, आणि याला वर्कची गरज नव्हती. यावर पूर्ण अशी बुट्टीची डिझाईन आहे, पण खूप सुंदर आहे. त्यानंतर आपण दुसरी साडी बघू. ही साडी सिल्कचीच आहे. मला या पॅटर्नचं नाव नाही माहीत म्हणजे, पण मी साडी घेतल्यापासून अजून एकदा घातली नाही. इतकी चटकती ही साडी काही तर मला पदर सुद्धा जमत नाही आणि निराय सुद्धा घालायला जमत नाही. त्यामुळे मी साडी जशी घेतली याचे ब्लाऊज जसं स्टिच केलं तशीच ते माझ्या कपाटात पडू नये, मी अजून घातलीच नाही. पण खूप सुंदर आहे. याच्यावरती खूप छान डिझाईन आहे अशी, तुम्ही बघू शकता. आणि फिरता कलर आहे, ग्रीन पण आहे आणि गोल्डन पण आहे. 2 शेडमध्ये चमकतो. आणि पिंक कलरचा त्याचा पदर आहे आणि त्याच्यावरती असे ना थोडे थोडे मणी पण आहे त्याचे. इथं काठ आणलाय खाली. खूप छान साडी ही, पण मला ही नेसता येत नाही त्यामुळे मी अजून नेसलीच नाही. तर म्हणजे कपाटात त्याचीच ठेवलेली. ही प्युअर सिल्कची पैठणी ही साडी. हिच्यावरती मोर आहे, ती माझी सगळ्यात फेवरेट साडी ही सुद्धा. हिच्यावर पण अशी बुट्टी आणि त्याचा कलर सुद्धा खूप सुंदर आहे. ही घातल्यानंतर ही पण साडी खूप छान दिसते. मला हिचं ब्लाऊज वर्क करायला टाइम नव्हता त्यामुळे मी इथे वर्क केलेलं नाही. ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे. म्हणजे बरेचशा साड्या कुठला कार्यक्रम असेल ना तेव्हा एकदम अर्जंट घेतलेला आहे आणि वर्क इतके अर्जंट कोणीच करून देत नाही. त्यामुळे माझे वर्क बऱ्याच साड्यांवरती नाही, 2-3 साड्यांवरच केलेलं आहे. त्यानंतर ही या वर्षीच्या दिवाळीची साडी, मिंट ग्रीन का असंच काहीतरी कलर आहे, त्या पण खूप सुंदर ही साडी. त्याचा वेगळाच कलर वाटतो आणि एकदम सिल्कची, म्हणजे थोडक्यात त्याच्या पैठणीमधूनच येईल आपण असं म्हणू. म्हणजे पैठणी पण नाही, पण सिल्कचं मटेरियल येतं, पण खूप छान आहे ही साडी. यावर पण येते असे मोर आहेत, पदरालाही मोर आहे त्याच्या इथं खाली. खूप छान साडी. ही पण मी कोहिनूरमध्येच घेतलेली. त्यानंतर मी तुम्हाला दुसरी साडी दाखवते. ही जी साडी नाही, ही कॉटनमधून होते ही साडी. ही पण खूप छान आहे. ही पण छान वाटते. म्हणजे लग्नानंतर संक्रांतीचं हळदी कुंकू होतं पहिलं, तेव्हा ही साडी मी घेतली होती आणि तेव्हा नेसलेली ही साडी. खूप छान साडी ही. हिच्यावर पण ज्याचे वेल आणि जे फुलं आहेत ते खूप सुंदर दिसतात. त्याच्यावरचा फोटो असेल ना मी ते सोबत टाकते. त्यानंतर ही आहे ऑर्गन्झाची साडी. ही साडी ऑर्गन्झाची जरी असते ना, दिसायला जरी एकदम कडक वाटत असली म्हणजे नेटमधली किंवा, पण अजिबात तशी म्हणजे एकदम चोपून बसते. आणि मला ती जी दाखवली ना ते ग्रीन कलरची साडी, त्याच्यापेक्षा पण मला ही साडी खूप लवकर नेसता येते. ही साडी म्हणजे माझा जास्त वापर झालेला आहे, म्हणजे मी बऱ्याचदा ही साडी नेसलेली. आणि हिच्यावरती ना टिकल्या आहेत, खूप सुंदर दिसते ही साडीचं. प्रॉपर ऑर्गन्झाचं मटेरियल, खूप छान आहे ही साडी सुद्धा.
त्यानंतर ही साडी आईच्या लग्नानंतर पहिल्या अॅनिव्हर्सरीला माझ्या मम्मीने मला गिफ्ट केलेली साडी. ही खूप सुंदर आहे. हा कलर तुम्हाला ब्लॅक दिसत असेल पण ॲक्च्युअली हा ब्लॅक नाही, तर नेव्ही ब्ल्यू पण नाही म्हणता येणार, आपण कार्बन ब्ल्यू किंवा कार्बन ब्लॅक असा कलर येता. खूप सुंदर आहे. ही डिझायनरमध्ये पण येते आणि अशी म्हणजे कापड पण आहे याच्यामध्ये, पूर्ण त्याचं वर्क नाही पण खूप छान आहे साडी. रेड कलरचं आणि कार्बन ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आहे, खूप सुंदर दिसते. ती पण मी एकदा संक्रांतीच्या हळदी कुंकाला नेसली होती, तेव्हा पण खूप छान वाटत होती. आणि ही साडी मी माझ्या मामाच्या घरी जायचं होतं आम्हाला, तेव्हा नेसलेली. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही साडी आहे. साडीचं तुम्हाला मी एक किस्सा सांगते. ही पूर्ण डिझायनर साडी आहे. ही साडी माझ्या भावाच्या रिसेप्शनला घेतली होती, त्याच्या लग्नाचं रिसेप्शन होतं तेव्हा. आणि जेव्हा मला हे बघायला आले होते, म्हणजे आमचं लग्न जमलं तेव्हा घरी सुपारीचा म्हणजे सुपारी नाही पण इथे बैठक होती आमची, तेव्हा मी साडी घातली होती. खूप छान साडी आहे. साडीवर पण आमच्या दोघांचा फोटो आहे, पहिला फोटो काढलेला आहे आमच्या दोघांच्या साडीवरती. माझ्या कपाटाच्या कलेक्शनमध्ये सगळ्यात छान साडी ही. हा तर पिंक कलर आहे, एकदम सिल्क आहे याचा आणि पदर पूर्ण असायचा भरलेला आहे, म्हणजे पूर्ण वर्क आहे याच्यावर. हे थोडी जुनी फॅशन जरी झाली असली, कारण मला घेऊनच ऑलरेडी याला 4 ते 5 वर्ष झालेले आहेत. त्यानंतर मी साडी 1-2दा नेसली होती. खूप सुंदर साडी. ही साडी जी तुम्ही बघितलेलीच आहे, माझ्या मामाच्या मुलाच्या लग्नासाठी मी घेतली होती. या साडीवरचा पण मी शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्यामध्ये मी नेसलेली साडी. याच्यावरचं ब्लाऊज मला वर्क करायचं होतं पण मला टाईम नव्हता, त्यामुळे मी फक्त आता स्लीव्जला आहे ना याचे ग्रीन कलरचे याचे लटकन लावलेले ते. ही पण खूप सुंदर साडी आणि ही सुद्धा कोहिनूरमधलीच आहे, एकदम सिल्कची, प्युअर सिल्कमधली साडी. खूप सुंदर दिसते घातल्यानंतर. त्यानंतर ही साडी आहे माझ्या सुपारीची. आमच्या लग्नाच्या दिवशी, म्हणजे लग्नाच्या दिवशी एकाच दिवशी सगळं होतं, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मी सुपारीला आपण घालतो ना तेव्हा ही साडी घातली होती. मी वर्कची नव्हती घेतली सुपारीच्या वेळेस, मी ही साडी घेतली होती काठपदरची. ही पूर्णपणे काठपदरची साडी आहे. तो कलर पण खूप छान आहे आणि ते ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन आहे, पिंक कलरला ब्ल्यू कलरचं, ते खूप सुंदर दिसतं. याच्यावरचं ब्लाऊज आपलं सिम्पल स्टिच केलेले, स्लीव्स पण छोटा शिवलेला आहे त्याच्या, कारण मी लॉंग नव्हतं घेतलं तेव्हा, मला एवढं काही माहीत नव्हतं आणि एकाच महिन्यामध्ये सगळं होतं, त्यामुळे मला सगळं गडबड झाली होती, आम्हाला काहीच करायला वेळ नव्हता मिळाला. त्यामुळे ही माझी एकदम सिम्पल साडी होती. यावर ते फोटो मी तुम्हाला इथे ॲड करते. ही साडी तुम्ही बघितलीच असेल. ही साडी आम्ही आमच्या गावच्या देवीला चाललो होतो तेव्हा नेसली होती. एकदम सिम्पल साडी ही, पण घातल्यानंतर पण छान दिसते एकदम. असं म्हणजे आपल्याला कुठं अर्जंट जायचं असेल किंवा छोटा मोठा प्रोग्राम असेल काही घरी, तर ते आपण घालू शकतो. त्यानंतर ही एक ऑर्गन्झाची साडी, येलो कलर आहे याचा. ही पण साडी खूप सुंदर आहे. याचं पण प्युअर ऑर्गन्झाचं मटेरियल आहे. ही पण खूप साडी छान आहे. म्हणजे ऑर्गन्झाच्या 2-3 साड्या आहेत, तर खूप सुंदर वाटतात घातल्यानंतर. त्यानंतर ही एक साडी आहे जी मी आदिराजला जेव्हा डिलिव्हरी नंतर म्हणजे इकडे घेऊन आले होते 6 महिन्यानंतर मी त्याला, तेव्हा मला माझ्या मम्मीने घेतली होती. आम्ही आदिराजचं जेव्हा वेलकम केलं होतं ना तेव्हा मी साडी घातली होती. ही पूर्णपणे वर्कची साडी. ही मी तिथेच रामपूरला राजपालमध्ये घेतली होती. खूप सुंदर आहे. आता पर्पल कलर आहे याचा, पण ही खूप सुंदर दिसते. आणि साडी माझ्या मामाच्या मुलाची जेव्हा आम्ही याला गेलो होतो एंगेजमेंटला तेव्हा घातली होती. खूप छान दिसते साडी. त्यावरचा पण मी शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघायचा. नंतर ही जी साडी आहे ना ही पण डिझायनरच आहे, वर्कची साडी. ही साडी माझ्या भाचा रियांश त्याच्या बड्डेला घेतली होती. माझ्या बहिणींची आणि माझी पूर्ण सेम आहे दोन्ही, फक्त त्यांचा म्हणजे पिंक कलर आहे आणि माझा हा ब्ल्यू कलर आहे. आमच्या दोघींचं पॅटर्न पूर्ण सेम आहे, फक्त कलरमध्ये फरक आहे. आणि ही साडी आम्ही आधी रातचं प्री बड्डे फोटोशूट केलं होतं तेव्हा एकदा घातली होती आणि रियांशच्या बड्डेला घातली होती. ही पण साडी खूप छान आहे, खूप आवडते मला. ही पूर्णपणे नेटमधली साडी, एकदम सिल्की आहे, खूप चटकते ही साडी वेअर केल्यानंतर. छान आहे ही साडी सुद्धा. त्यानंतर ही आहे माझ्या हळदीची साडी. ही मी काय तुम्हाला ओपन करून दाखवते, मी जसं ड्रायव्हिंग करून आणते ना तशी याच पिशवीमध्ये ठेवलेली होती. ही साडी मी हळदीनंतर जेव्हा आम्ही लग्नानंतर जेजुरीला गेलो होतो ना तेव्हा ही साडी घातली होती. त्यानंतर मला ही साडी घालायचं काही योगच आला नाही, त्यामुळे मी ड्रायक्लिंग करून आणली, तशीच ठेवून दिलेली. त्या साडीवरचा मी तुम्हाला फोटो इथे ॲड करते, तेव्हा तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यानंतर इकडे वरती सुद्धा साड्या आहेत, तर ती ही साडी दाखवते.
ही साडीची घडीच पूर्ण उलगडली, याची अजिबात घडी येत नाही आणि हँगरला लावून ठेवायला माझ्याकडे हँगर सुद्धा संपलं, त्याने जागा पण नाही. ही साडी ना मी आधी रात झालं तेव्हा मी डिलिव्हरी झाल्यावरती तिकडे होते ना माझ्या मम्मीकडे, तेव्हा मम्मीने मला दिवाळीसाठी ही साडी घेतली होती. ही पण डिझायनर साडी, पण त्याचं इतकं सिल्की मटेरियल ना की याची घडी सुद्धा व्यवस्थित घालायला जमत नाही. आपण किती घडी घातली ना तरी त्याची घडी याची उलगडतेच. ही सुद्धा खूप सुंदर साडी माझ्याकडं मला खूप आवडते. म्हणजे असं एकदम पटकन कुठं जायचं असेल आपण छोट्या मोठ्या कार्यक्रमाला तेव्हा सुद्धा आपण घालू शकतो ही साडी. म्हणजे वर्कमधून पण येते आणि सिंपल सुद्धा वाटते. खूप छान आहे ही साडी. त्यानंतर वरती हे जे 3 साड्या ठेवलेल्या आहेत ना त्या पण मी तुम्हाला दाखवते, त्यातले एक एक करून दाखवते. ही जी आहे ही एकदम सिंपल साडी, म्हणजे असं डेली यूज वगैरे आपण करू शकतो. त्याची सिंपल साडी, त्याची लाईन आहे त्याच्यावरती आणि छोटे छोटे मणू सुद्धा आहे त्याच्यावर. ही पण एक छान साडी असं म्हणजे अर्जंट कुठं जायचं असेल किंवा असं आपण घालू शकतो किंवा डेली यूज सुद्धा करू शकतो. ही साडीची तुम्ही बघितलीच असेल, माझा पहिला ब्लॉग या साडीवरचाच आहे. माझ्या मम्मीने मला लग्नानंतर आमचा पहिला धोंडा होता तेव्हा ही साडी दिलेली आहे. आणि माझ्या माहेरी वास्तुशांतीची पूजा होती जेव्हा मी माझा पहिला ब्लॉग शूट केलाय, तर माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी साडी नेसलेली. तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, त्यामध्ये मी साडी नेसलेली. खूप छान साडी, ही सुद्धा पैठणीच आहे. त्यानंतर माझ्याकडे अजून एक ऑर्गन्झाची साडी, ही पिंक कलरची साडी, ही सुद्धा ऑर्गन्झाचीच आहे. ही पण खूप सुंदर आहे, पण ही खूप अशी नेसायला जास्त वेळ लागतो हिला आणि याचा पदर पण होत नाही लवकर, त्यामुळे मी साडी थोडं नेसण्याचं टाळतेच. मी घातलेलीच नाही जास्त करून ही साडी. ही पण खूप छान आहे, पिंक कलर आहे याचा. तर ही जी साडी आहे ना ही आदिराजच्या बर्थडेची साडी. मी याच्यावरचा तिथे शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्यामध्ये तुम्ही साडी बघा. मी त्याचा बर्थडेचा जो व्हिडिओ शूट केला होता ना तो पोस्ट केलेला आहे. ही साडी पूर्णपणे डिझायनर साडी आणि ही सुद्धा मी कोहिनूरमध्येच घेतली होती. आता खूप छान आता ब्राऊन कलर आहे याचा, खूप सुंदर दिसतो ही साडी घातल्यानंतर. खूप जणांनी ही साडी आवडली होती, मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं कुठे घेतली. मी साडी कोहिनूरमध्ये घेतलेली. पूर्णपणे याचं वर्क आहे याच्यावरती, छोटे छोट्याचे व्हाईटाचे टिकल्यांचे वर्क आहे आणि खूप सुंदर आहे आणि एकदम सिल्की आहे. म्हणजे ऑर्गन्झामधलं पण नाही येणार मटेरियल, पण एकदम सिल्की साडी. मी आज तुमच्यासोबत माझ्या साड्यांचं कलेक्शन शेअर केलेलं. मी सगळ्या साड्या दाखवल्या, इथल्या दाखवल्या, त्यानंतर आदिराजच्या बर्थडेची साडी दाखवली, अजून बऱ्याचशा ऑर्गन्झाच्या वगैरे त्या साड्या दाखवल्या. त्यानंतर ह्याच्यावरती ते 2 ब्लॅक कलरच्या बॅग आहेत ना त्यांच्यामध्ये माझ्या डेली यूजच्या साड्या, म्हणजे नॉर्मलच्या प्रिंटेड ज्या आपल्या सगळ्यांकडेच असतात त्या साड्या काय मी तुम्हाला दाखवत नाही. पण ह्या ज्या काही साड्या आहेत, ज्या काही घेतलेल्या आहेत किंवा म्हणजे लग्नातल्या आहेत, त्यापैकी तुम्हाला कुठली साडी आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.